नमस्कार, सुस्वागतम. बघा मी कुठे आले, समुद्रावर आले मी आणि खूप एन्जॉय करतात सगळी लोक. बघा तुम्हाला मी म्हटलं ना, या माझ्याकडे होळी खेळायला. किती तुम्ही एन्जॉय केला असतं माहिती आहे, पण पुढच्या वर्षी नक्की या होळी खेळायला. बघू शकता तुम्ही किती मस्त समुद्र आहे माझ्या घराशेजारी. हे बघा, वा बघा सगळी लोक आनंद घेतात. आता तर सुरुवात झाली म्हणजे इथे यायला, कुठे त्याला काय म्हणतात, समुद्रावर यायला. तुम्हाला चांगलं का म्हटलं या माझ्याकडे, पण तुम्हाला येऊ वाटत नव्हतं. ठीक आहे, काय हरकत नाही. आता तुम्ही नुसतं बघा आणि बसा. बघा बघा किती लोक आनंद घेतात. बघा बघा किती आनंद घेतात लोक. बघितला बघा, हे समुद्र आहे, हे माझ्या घराशेजारचं समुद्र आहे. किती लोक आनंद घेतात. बघा समुद्र किती साफसुथरा आहे, बघू शकता तुम्ही. हो का, बघा बघा किती आनंद घेतात मुलं. बघितलं का, बघा. तरी मी लांबनं शूट करते, जवळ जात नाही. का बायका किती मस्त डान्स करतात. बघितलं का, बघा बघा किती एन्जॉय करतात. बघितलं तुम्ही, हे खरी जिंदगी आहे. बघा आता मला पवाय जायचं होतं, पण मी माझा फोन कोणाच्या हातात देऊ नाही शकत ना. हे बघा, चला आपण जवळ जाऊन हे व्हिडिओ काढूया. हे तर मी लांबनं काढते. बघा किती लांबचं शूट करते मी. बघितलं का, हे बघा, बघितलं किती लांबचा केला आहे. चला किती मस्त समुद्र. वाव बघा, वा मी शूट करते. बघा बघितलं किती मस्त वाटतंय ना. वाव बघा किती आनंद घेतात सगळीजण. बघितलं का, चला तुम्हाला दाखवते. हे बघा, हे खरी जिंदगी आहे. बघा किती एन्जॉय करतात मुलं. बघा वाव काय लात आहेत. बघा बघा, बघितलं का किती समुद्र मस्त आहे का. हे बघा, तरी आज गेलं नाही म्हणून जास्त लोक नाही आली बाहेर, पण खरंच खूप छान वाटलं एकदम. चला मस्त आहे, आपण जाऊया दर्या किनाऱ्याला. का मी पाण्यात चालते एकदम, तुम्हाला दाखवते. चला मला किती लोक खेळतात. बघितलं का, वाव बघितलं. हे बघा, हे जिंदगी किती मस्त, किती आनंद घेतात सगळी लोक. बघितलं बघा, हे रिअल जिंदगी आहे. या माझ्याकडे फिरायला. खरंच सांगते, खूप छान आहे माझ्या घराकडे. हे माझ्या घराजवळचा समुद्र आहे. बघा असं समुद्र असं आहे ना, बंगले भाड्याने भेटतात असे. हे बंगल्यामध्ये शूटिंग होते, भाड्याने भेटतात. हे सगळे बंगले दिसतात ना, इथं सगळी भाड्याने देतात तुम्हाला इथं. तर ही तुम्ही भाड्याने घेऊ शकता, इथं एन्जॉय करू शकता. हे बघा मोठे मोठे हॉटेल आहेत. हो का, हे हॉटेल आहे मोठं मोठं. बघितलं का, हे बघा किती लोक आनंद घेतात. बघितलं का. चला आता मी कुणाजवळचा फोन देईन वाटलं तर मी तुम्हाला दाखवते. बघा 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 किती आनंद घेतात. बघितलं का, बघितलं का किती आनंद घेतात. वाव बघा समुद्र, दर्या किनारा एक बंगलोर, पोरी जाय जो जाय. हे बघा या बायका कशा बघा कपडे शिकवतात. बघा हे बघा, हे आपल्या बघा, हे बघा. बघितलं का, हे रिअल जिंदगी बायका. बघा बघा, तरी आज गिरण नाही म्हणून जास्त लोक पब्लिक बाहेर नाही आलं. हे शूट तुम्हाला दाखवते. बघितलं का, हे किती बघा बघा, हे बघा. वाव बघा बघा या, हे बघा बघितलं का, हे बघा बघा किती भारी वाटते ना. हे बघा, हे समुद्र आपल्या घराजवळचा समुद्र आहे. सगळे एन्जॉय करतात. बघा हे बघा. आता माझं कोण ओळखीचं भेटलं नाही तर मी त्यांना फोन दिला असता हातात आणि मी स्वतः एन्जॉय केला असता. पण ठीक आहे, काही हरकत नाही. एकटीच मजा घेणार ना. तुम्ही मला संडे गाठून माझ्याकडे येऊ शकता असं बघायला. खूप छान वाटते. एखादा संडे गाठून या तुम्ही लोक. बघा हे बघा किती आनंद घेतात लोक. बघितलं बघा, हे खरी जिंदगी आहे यार. गेलं की गेलं, जिंदगी पुन्हा नाही. हे बघा बघा, हे आपलं घराच्या हो का, ही बंगल्याचं तुम्ही भाड्याने घेऊ शकता. हे बंगलं भाड्याने भेटतात. बघा मस्तपैकी. आणि तुम्हाला घर भाड्याने घ्यायची काही गरज नाही पण ना, तुम्ही माझ्याकडे पण येऊ शकता.
हे बघा, ह्या मुलींना सांगते जरा माझा फोन पकडा म्हणून. मुली बघतात मला. वाव, किती भारी वाटते ना. बघा बघा बघा, वा बघा किती एन्जॉय करतात ना. बघितलं का. बघा, हा ब्रिजची खरी मजा. बघा, बघितलं बघितलं का भावाला. बघा किती भारी वाटते समुद्र. वा, माझ्या पायाजवळ येते लाट. बघा बघा, वाव. बघा बघा, मी शूट करण्यासाठी आले. तिथे एक कपल आहे, तिथं कुटुरगुम चालू आहे. तुम्हाला शूट करून दाखवू का. पण नको, चांगलं नाही वाटत ना आपल्याला, बरोबर आहे का नाही. ती कपल बघा किती मजा घेते. माझ्या कॅमेऱ्यामध्ये सगळे लोक तुम्ही बघतात, तुम्ही पण बघू शकता कॅमेऱ्यामध्ये, आणि सगळं शूट करू शकते. लोक उभा राहून त्या लोकांची शूटिंग करतात. बघितलं का. आपण पण बघायची थोडंसं शूटिंग करायचं. थांबा, इथला बघा, इथे बघा. बघा बघा, हे दोघं जण किती प्रेम करतात. बघितलं का हे लोक. बघा, मी लांबनं पण शूट करते माझ्या कॅमेऱ्यामधून. चला, आता मी थोडंसं पवाय जाते कॅमेरा घेऊन. वाव वाव, चप्पल काढते, बाहेर चप्पल काढते. बाहेर चप्पल काढूया आणि थोडंसं एन्जॉय करूया. ठीक आहे, पाण्यात जाऊया, जरा थोडंसं पाण्यात जाऊया. वाव, या आऊच, बिरायची नाही, भ्या वाटते. वाव वाव. त्या साईडला माझ्या वैयक्तिक लोक असतात आणि अंजनी व्यक्ती हातातले फोन देऊ नाही शकत. बघा, वाव बघा, खूप एन्जॉय करूया. चला थोडंसं पोहूया आपण बी. मला लय पोहायची इच्छा झाली आहे. आणि तुम्हाला काही ना मी सांगते. बघा, बघायला गेलं ना तर तुम्ही रविवार गाठून शनिवारी या माझ्याकडे, आणि शनिवार रविवार खूप एन्जॉय करूया. मला खायचं आहे काय. बावट लोक असतात एकदम. बघा, पूर्ण समुद्र. बघा, तुम्ही शनिवार रविवार माझ्याकडे येऊ शकता. मस्तपैकी तुम्हाला मी दाखवणार. आणि असंच माझ्या घरी जेवण बनवूया. जर तुम्हाला माझ्या तर नसन थांबायचं तर तुम्ही असं हॉटेल घेऊ शकता. काही असे बंगलेच नाही, बंगले हे भाड्याने भेटतात. भाडं जास्त आहे आणि पण मस्त आहे. जिंदगी का माझ्या घेऊ. तुम्ही त्या गोव्याला जाताना तिकडे जाऊ नका. काय कधी ते प्लेनमध्ये बसल्यानंतर किती जीवाला धुक. हे बघा, आपल्या इंडियाचा समुद्र आहे आणि इंडियामध्ये आपले पैसे इंडियामध्येच वापरा. बाहेरगावची लोकांची कशाला धन करताय एकदम. बरोबर आहे का नाही. आपला भारत मोहर झाला पाहिजे. आपल्या भारतातल्या लोकांना हे घ्यायला पाहिजे. बघा, म्हणजे माझं कहण्याचं मत असं आहे की आपल्या भारतामध्ये पैसे भारताच्या लोकांनाच भेटायला पाहिजे. बरोबर आहे का नाही. हे बघा, समुद्रामध्ये कसं खेळतात पोरं. बघा, ए बाबू इधर बघ, का करू. अरे बाबा, हे बघा, अरे बापरे, आता त्याला लय जोर आला. हे बाबा, किती जोर आला रे तुला. यायला. वाव. बघा मासा. बघा, हे बघा मासा. बघा, मासा, पाण्यातला मासा. बघा, अरे 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 अरे, हे सुसर चालली पाण्यामध्ये. अरे सुसर, बाबा चालली सुसर पाण्यामध्ये परत. त्या पोराला किती मजा वाटते. मी शूट करते त्याला लय मजा वाटते. बघा किती एन्जॉय करतोय. चला, हे बघा, हे पोरं पण बघा. हे बघा किती मस्त एन्जॉय करतात पोरं. माते, ए बाबू इधर बघ. ए बाळा, हाय कर. अरे बापरे, तू जाऊन बसला पातीमध्ये का रे. अरे 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 अरे, हाय. हे बघा किती मस्त खेळतात पोरं. बघितलं का. चला, माझी ओळखीची बाई भेटली, तिला सांगते माझा फोन जा पकडायला. त्या तिथे बसली ती. बघा, तिथे बसली ना, ओळखीची वाटते या. नको म्हणते, चल जाऊन जाय. हे बघा, मुलं किती शूट करतात. बघा किती म्हणजे खेळतात. बघितलं का. चला,
हे बघा पोच देते बाई ही माझी मावशी बघा. वाव व्हेरी नाईस. बघा आता काय हिला आपण हिचं शूट करायचं आपण हिच्याजवळ. वा हे कोणती हिरोईन आहे? ही हेमा मालिनी तर नाही ना? नाही जया भादुरी म्हणते. हे जया भादुरी दिसते वाटतं. हे बघा हे बघा ही काय एवढी गममध्ये बसली. ही एवढी का गममध्ये बसली आहे? हिला काय झालं बघा. बघा आनंद घेतात लोक बघा. बघा बघितलं किती मस्त समुद्र आहे ना. वा तुमचा जर बड्डे असेल तर नक्की या आपल्या समुद्रावर. आपल्या समुद्रावर कसला चार्ज नाही, कसला पैसे नाही, काही नाही लागत. फक्त कसं खाणं पिणं घ्या आणि खावा. पैसे लागत नाही समुद्र यायला. वाव वाव. या माझी चप्पल मी आतमध्ये बाहेर टाकते जरा. पाण्यात चप्पल जाईल माझी वाहून परत. हे बन पिते गारी हे तूने मुझे मारी हे सीधी साधी गोनी. चप्पल मी त्या साईडला टाकते जरा वाहून जाईन पाण्यामधून. आहे का नाही? वा बाई वा वा बाई वा. चला थोडासा आनंद घेऊया पाण्यामध्ये. वाव आज हे आहे ना गिरण आहे ना त्याच्यामुळे लोक नाही आली जास्त. असं खूप भरलेला असतो समुद्र. तरी आपण थोडंसं आतमध्ये जाऊया. वाव oh my god. काय तर पाण्यात अटकलं होतं. हे खरंच यार मला खूप वाटतंय यार. खरंच लय मजा घेऊ वाटते. हे बघा बघितलं. वाव किती छान वाटतंय ना. ए सुन ना. ए दीदी तिला मी बोलत त्याचा कॅमेरा पगार म्हणून एक डुबकी मारून येते यार. तिला वाटते तिकडे घ्या एक डुबकी मारू येते. यांना बोलते तुम्ही टीव्हीला जा कॅमेरा पकड ना. हां एक काम कर ना. एक काम कर ना मी तिथे जाऊन थोडंसं डुबकी मारून येते. तिथे मी मला एक करत सुटल्या मी घरात जाते. तुमचं युट्यूबरचं नाव काय आहे? स्मिता राजपुते. हे चालू आहे. तुम्ही असं आले का इथं? हां एक काम काही माझी बॅग पकड एकदम. आतून आवाज दे कोणता आतून आवाज दे. अरे युट्यूबर आहे आतून हिला पसंत करते आवाज दे. हे चक्कर मग
रावस तेरी रितु एक मिनट ऐसे पकड़ना, बैग पकड़ना, उसको गिर रहा है, पकड़ गिर रहा है। ये ले कैमरा, हाँ ऐसे पकड़। हाँ यूट्यूबर है वो। हाँ तो वो तो इसके घर पे आते वालों में पहले अच्छा कि मिली रही इधर। कभी से खुद नहीं सीखता। किधर होती है? अपने घर पे बोल रही है। हाँ वो एड पकड़ दी हाँ ये बैग शूट करने आई हूँ। दिख रही भी नहीं आंटी, मैंने खराब लिखा नहीं उसका ये। मुगिन बोर्ड ये पकड़ना आई गाइस, यूट्यूबर आए यहाँ पे, आप देख सकते हो। ए तेरी ओए ओए खरंच खूप छान वाटलं, लय भारी वाटलं. चला 2 मिनटं पवलो, भारी वाटलं, मन प्रसन्न वाटलं. आणि खरंच सांगते, जिंदगीचा मजा घ्या यार, लय भारी जिंदगी आहे. आणि खरंच सांगते, जेव्हा आम्ही झेलमध्ये होतो ना तेव्हाची गोष्ट सांगते. एक एक पाण्याच्या एक एक बूंदसाठी तरसायचो आम्ही, एक एक कलरच्या थेंबसाठी तरसायचो आम्ही. तिथे कलर नसायचं, काय नसायचं, तर काय लावायचं एकामेकीला. म्हणून घरात तिथं पाणी असतं प्यायचं, तेच थोडं थोडं टाकायचं अंगावर. खरं सांगते, लय भारी वाटलं, खूप एन्जॉय केला. चला अजून तुम्हाला दाखवते, ठीक आहे. इतना मजा किवला हां बघा, माझं एक हिरोईन आहे खरी उभा, बघितलं का.
हा 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 भिजल्यावर लय भारी वाटलं पण काय पण मला बाजूला बघा एक आयटम बघा आपली एक हिरोईन आहे का काय काय माहिती बघा नुसतं बघा तुम्ही थोडंसं मजा घेऊ आपण आता मी शूट करते म्हणून तिला माहीत नाही पाहिजे पण तिची मी शूटिंग करते तिला वाटावं की मीच माझं काहीतरी बोलते म्हणून ठीक आहे एन्जॉय बघा आता बघा ए अगं जास्त पोच दे चला जाऊन मग चप्पल कुठे गेली चप्पल घेऊया बघा हिमायनं आलं ग हिमायनं आलं दर्या किनारा कोणाचं हिमायनं आलं हे प्लेन आलं हेलिकॉप्टर आलं हेलिकॉप्टर तुझी बायको चॅप्टर आता बघा इथं पोचबो आपण थांबा वा हाय बघा खूप आनंद घेतात सगळे लोक मी पण पावली मला छान आता आपण जाऊया घरी बघा तुम्हाला माझ्या घराकडे यायचं असेल समुद्राला तर तुम्ही आहे ना येऊ शकता मला काही प्रॉब्लेम नाही एन्जॉय तुम्ही पण करा मी पण करीन पण कधी कुणाला ब्लॅकमेल करायचं नाही हे नाही की मी त्याचं घर बघितलं तसं मी त्याला कधी पण जायचं तिच्या घरी तिला कधी पण फोन करायचं असं नाही रे बाळांनो कारण सगळी आपली आपली बिजी असतात हे बघा ही बेवडी बघा या 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 आमचं स्मिता सातपुते हां चला किती लोक मला ओळखतात ना हाय पण मला कधी भाव लागत नाही म्हणजे मी कधी भाव खात नाही आणि हां मी तुम्हाला बोलता राहिलं तुम्हाला जर माझ्या घराकडे कधी यायचं आहे फिरायला तर येऊ शकते मला काही प्रॉब्लेम नाही पण तुम्हाला तुमचं खर्च करायला लागेल ठीक आहे माझ्या घरात बरं आपण जेवण बनवू तुमचा बड्डे असेल काय असेल ना तर तुम्ही सहकुटुंब या माझ्याकडे ठीक आहे मला काही प्रॉब्लेम नाही मस्त एन्जॉय करूया काय पण खर्च आहे तुम्ही तुमचं करा आणि माझं घर तुम्हाला फ्रीमध्ये ठीक आहे म्हणजे माझे पण ब्लॉक निघतात तुमच्या संगती ठीक आहे मला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही या आता गिरण आहे ना 3च्या नंतर म्हणून लोक जास्त आली नाहीत आता हे समुद्र गट भरलेला असतो माहिती आहे बघा तुम्हाला यायचं असेल तर माझ्या बिझनेस नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि मसाला पण घ्या माझ्याकडून हळद पण घ्या तेवढंच मला छान वाटेल जरा ठीक आहे ओके चला बघा किती आनंद घेतं पोरं बघा हे बघा बघा बघते माझा व्हिडिओ कुठे राहते हां अच्छा इथला मुलगा आहे किती खालचा कापते बघ किती पवाय वाटते बघ ना हे गाणं म्हणे चल बाबू हाय म्हण सगळ्यांना हाय का बाबू हाय का बाबू हाय का बाबू बा ते किती थालता कापते तिकडे बघते ना तुम्ही कुठे राहता इथंच राहते मार्केट मी येत नाही जास्त पण बाहेर निघत नाही मी जास्त हां लाईक करा जा आता आपला पण व्हिडिओ बघ समुद्र किनाऱ्याचा ठीक आहे चल बाय बघा किती माझी आहे बघा किती एन्जॉय घेते ना मी एन्जॉय काय गोव्याला जाता आणि काय रिसोर्टला जाता एवढं मोठं माहिती समुद्र आहे का मावशांनो कसं आहे तुम्ही बाय मला ओळख लागत नाही हाय हे बघा माझे चाहते हाय ए बावळट कुठला हे बघा बघा कशा मात्या खेळतात बायका बघितलं त्यांची होळी बघा आपण हे बघा
चला खूप मजा केली, एन्जॉय केला. बघा किती मस्त वाटते ना. हॅपी होली. चला भावांना बहिणीनं खूप छान वाटलं, लय भारी वाटलं. आपल्या इथं माझ्या घरात शेजारी समुद्र आहे. आनंद घेतला, तुम्ही पण घ्या आनंद. सातपुते बाई, थँक यू. चला बाय बाय, टेक केअर. या ना तिकडे, याचा चेहरा बघा जरा. चला सगळ्यांना बोल हॅपी होली. हॅपी होली, हॅपी होली. माने ताईंचा व्हिडिओ लय छान असतो. अरे माने नाही, सातपुते बाई. सातपुते, सॉरी ताईंचा व्हिडिओ चालेल. लाईक सबस्क्राईब करा. थँक्यू. चला करा पवाय जावा. चला बाय बाय. जाऊया, हा बोल उठून या जरा. काय बाबा बोलायला आलं महिना झालं. हिमाईमध्ये बस हिरी चॅप्टर, तुझी बायको चॅप्टर. पुढे तुमचा थँक यू. हॅपी होली. पुराना मालो होली है, होली है, होली है. काय कलर आहे. चला यार, आता निळा निळा हात झाला माझा. चला बघूया आपण. बघा होली है. चला बाबा, मजा आली, खूप मजा आली. घरी जाऊन आंघोळ करते, मस्त खेळलो. म्हणजे माझ्यासाठी खेळायला कोणीच नव्हतं, पण मी आपलं आली समुद्रा किनाऱ्यावर, एन्जॉय केला. बघा गेल्या वर्षी माझी खूप दुःखात होळी होती, ह्या वर्षी मी खूप छान केली होळी. पुढच्या वर्षी आपण सगळी मिळून करूया. गेल्या वर्षी पण मी खूप दुःखात केली होळी. आणि तसं बघायला गेलं तर झेलमधली कसली होळी रे भावांना, बरोबर आहे का नाही. चला एन्जॉय करा, छान छान कमेंट करा. कमेंटने कोणाचं मन नाराज करू नका. बघा असे तसे असे बंगले घेतात माहिती आहे. असे बंगले घेतात भाड्याने आणि एन्जॉय करतात. बघा असे गाड्या घोड्या घेऊन येतात. ते बाहेर गावाला जाण्यापेक्षा असंच समुद्रावर येत जावा, तिथे बंगले घेत जावा भाड्याने, सगळं काय भेटते. ठीक आहे. चला भावांना, हा ब्लॉग मी इथं थांबवते. बाय बाय, टेक केअर. कुणा हा ब्लॉग आवडला नक्की कमेंटमध्ये लिहा. आणि असेच तुम्हाला छान छान ब्लॉग दाखवते. आणि पुढच्या वर्षी सगळ्यांनी यायचं. आणि तुम्हाला एक सांगते अजून, एक माझ्या व्हिडिओच्या मार्फत एक तुम्हाला मेसेज देते. तुमचा जर बड्डे असेल तर तुम्ही माझ्याकडे बिंदास या, एन्जॉय करा. समुद्र किनाऱ्यावर आपण कापाय जाऊ, केक खाऊया, पिऊया, एन्जॉय करूया. ठीक आहे. आणि माझे पण ब्लॉग निघते आणि तुमचे पण फिरणं होईल आणि खूप छान होईल. पण फसवायचं नाही, ब्लॅकमेल करायचं नाही. एक विश्वास म्हणून, एक ताई म्हणून, एक माई म्हणून, एक बहीण म्हणून, एक आत्या म्हणून, एक मावशी म्हणून, एक काकी म्हणून, एक वहिनी म्हणून, एक सगळं रिश्तं माझ्या संग निभवा. आणि बिंदास या माझ्याकडे, मला काही प्रॉब्लेम नाही. फक्त माझी एकच आट आहे, 1 किलो हळद घ्यायची आणि 1 किलो मसाला घ्यायचा. हेच माझी आट आहे, बाकी माझं काही आट नाही. ठीक आहे. कारण मला पण पोटासाठी करणं गरजेचं आहे ना रे भावांनो. आता मी गावी चालली 2-3 दिवसासाठी. गावाला जाऊन आपला मसाला घेऊन येते, ताजा मसाला घेऊन येते, हळद घेऊन येते. आणि सगळेजण या. तुमचा बड्डे कधी का असं ना, मला फक्त 1 दिवस आधी सांगा. हाय दाखवू, यूट्यूबर यस. कॅप्चर करता तुम्ही? मी असं समुद्राचा ब्लॉग दाखवला होळीचा.
बोलो आपका नाम बोलो. माझं नाव अननोन. नो क्या काम करे आप? अननोन अच्छा शूटिंग करे आप? नाही. मी बघितलं तुम्हाला तुम्ही शूट करत. हां मी ब्लॉगिंग आहे आणि माझं यूट्यूबवर चॅनल आहे. 2-2.5 लाख माझे सबस्क्राईब आहेत. हां इंस्टाला पण आहे. तर मी आज गेली एकटेच गेली. माझे कोण मित्रमैत्रीण कोणीच नव्हतं. मी शूट करून आणलं. इन्स्पिरेशनल ॲक्च्युली. वन सेकंड मी फोटो काढते. चलो निकाला. चलो भाई साहब परत मी बोलते 2 मिनटं थांबा. चला त्या दीदी संगती बोलून भेटून मस्त वाटलं, छान वाटलं. खूप लोक मला ओळखतात आणि बघायला गेलं ना तर मी माझ्या व्हिडिओच्या मापत मी त्या साईडला जाऊन एका जागा बोलते. जरा मला थोडंसं बोलायचं तुमच्या सांगते, शेअर करायचे काही गोष्टी. आता इथे काय जागा बसून मी बोलते. मी माझ्या लाईफमध्ये खूप दुःख काढलं आहे खरं बघायला गेलं ना. आणि मला ना आता हे सगळं जुन्या गोष्टी विसरून नव्याने चालू करायची. आज मी भलं मला जायचं होतं नाशिकला रामकुंडामध्ये म्हणजे डुबकी मारण्यासाठी जायचं होतं, पण मी जाऊ नाही शकली. तर मी विचार केला जाऊन दे आपल्या समुद्रामध्येच एक डुबकी मारून यावं. आपलं सगळंच जे पण आहे सगळं धुवून गेलं, गंगेला पावलं म्हणायला लागत. आणि आता इथून पुढं नवीन जिंदगी, कोणाचा विषय नाही, कोणाचा विषय नाही, काहीच नाही. आणि ती पादणं फुडणं सगळं बंद. आणि प्लीज कुणीसुद्धा मला पादरी म्हणून हा शब्द ओळखू नका आणि बोलू नका प्लीज. एखाद्याला प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम तुमच्या संग पण होऊ शकतो, ठीक आहे. तर तुम्ही मला समजून घेतात ते ठीक आहे. नसेल तर तुम्ही तुमची लायकी दाखवता. त्याच्यावरूनच कमेंट करतात ना तुम्ही लोक, काय लोक बोलतात ना पादरी हे ते, तर त्याच्यावरून तुमची लायकी कळते की तुमची लायकी काय आहे ते. कळलं का? चल मी तर अनपढ गवाल 5वी नापास, मला काही येतं नाही, लिहिता वाचता येत नाही, काहीच नाही. मी तर अनपढ आहे. लोक समजू शकतात कल सर ही अनपढ, यायला काही वेळा अनुभव नाही. पण तुम्हाला अनुभव आहे का नाही सांगा. आहे ना? एकट्या बाईला जगून द्यायचा पण अधिकार आहे. तिला तुम्ही सपोर्ट करा, तिला तुम्ही लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. तिच्या भावना संग, तिच्या जर दुःख असेल त्याच्या दुःखामध्ये सामील व्हा, जर ते सुख असेल तर सुखामध्ये सामील व्हा. आता ती एक मुलगी मला 2 मिनटापूर्वी भेटली. ती कोणाची तिच्या संग ती बोलून मला खूप छान वाटलं. ती कुठून आली माहिती? वाशिवून आली. आणि मी आज न माझ्या सांगते हो का, आज माझं लाखो करोडो फॅन आहेत. मी पाहिजे तर 10 मुलांसंग मी जाऊ नाही शकत फालतूक जागेवर, एन्जॉय करू शकते ना. पण तुम्ही ह्या व्हिडिओच्या माफत तुम्ही मला बघू शकता की मी त्यातली बाई नाही. मी खूप सीधी साधी आहे. मला फसवलं गेलं, माझ्या संगती खूप अत्याचार झाला. पण जाऊन दे, देवाला बोलते तुम्ही बघताय वरनं बस, मला कुणाला बदवा पण नाही द्यायचं. देवाला मी सगळं विचारते, देवा तुम्ही सगळं बघून घ्या. माझ्या मुलापासून माझ्यापासून मुलगा लांब केला, मुलाला माझ्या आईचं पण प्रेम नाही, बापाचं प्रेम नाही, ठीक आहे काय हरकत नाही. जे माझ्या नशिबात होतं ते घडलं. स्वामी आहेत आपल्या पाठीशी, आपण खूप पुढे जाऊया. मागच्या गोष्टी सगळ्या विसरून नव्याने आयुष्य जगूया. आणि भावानं बहिणीनं तुम्हाला खरं सांगते, तुम्ही माझ्याकडे या, एन्जॉय करा. तुम्ही फक्त एवढंच की माझ्या कोणता मसाला आणि हळद घ्या. सगळ्यांनी 1-1 किलो घेतलं तर मी खूप म्हणजे खूप माझ्याकडे 4 व्हीलर गाडी पण लवकर येईल. खरं सांगते मी कधीच ना, तुम्हाला सांगते मी रिक्षांसोबत जात नाही लवकर. जास्त करून मी शेअरिंग रिक्षाने जाते ना, ते बसने जाते. मी स्वतःचा प्रवास कधीच करत नाही रिक्षाने, प्रायव्हेट रिक्षा कधीच करत नाही. 2 दिवस पूर्वी मला एक ताई भेटलेली, ती मला रिक्षाचे पैसे देत होती. पण मी म्हटलं नाही गं, तुझा पैसा आणि माझा पैसा सेम आहे बाळा. तुझा पण पैसा मेहनतीचा आहे, माझा पैसा मेहनतीचा आहे. नको रिक्षाने जात. मी शेअरिंगच्या रिक्षा करत करत माझ्या घरी पोचली. माझं घर खूप लांब आहे. मी खूप एका कोण्यात राहते. तुम्हाला वाटत असं हे खूप पैसेवाले आहे, ही आहे ती आहे. जेव्हा तुम्ही मला रिअलमध्ये बघचाल ना, तेव्हा तुम्हाला कळेल की स्मिता खूप साधी भोळी सिंपल आहे. गावाकडची आहे मी. पण कसं आहे, मी एकटी राहते. मला कोणाचं हे नाही, म्हणजे बघायला गेलं ना मी एकटी राहते. एकटी राहता मला असं खूप म्हणजे एकटं पण म्हणजे हे होतं. आता जर मी फालतूक असते तर आज होळी आहे, कितीतरी माझे मित्रमैत्रिणी आहेत, मी त्यांच्यासंग जाऊ शकले असते ना मी फिरायला. एक फोन मारला असता तर 10 लोक आली असते सांगा. पण मी त्यातली बाई नाही. मी घरी बसली, मी स्वतःहून गेली तिकडं, स्वतःहून व्हिडिओ काढला. मला पवायचं होती, खूप इच्छा झाली म्हणून त्या मुलींना म्हटलं फोन पकडा गं, 2 मिनटं मी पवून आली. ते सगळं तुम्ही उघड बघितलं. हे माझी रिअल जिंदगी दाखवते, हे माझी खरी जिंदगी दाखवते. जर तुम्हाला पटत असेल तर नक्की लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही माझ्याकडे या, एन्जॉय करा, मस्तपैकी करा. तुम्ही पण करा, मी पण करते. माझे पण ब्लॉग भेटत्यान, माझे पण ब्लॉग निघत्यान. तर तुमची इच्छा असेल तर तुम्हाला मी दाखवीन, तुमची इच्छा असेल तर नसन दाखवीन. पण तुमचं जे पण मी जेवण बनवेन, खाणं बनवेन, त्याचं मी व्हिडिओ टाकेन यूट्यूबला, ठीक आहे बाळांनो. पण माझ्याकडून तर तुम्ही 1 किलो हळद, 1 किलो मसाला घ्यायचा, तेवढीच मला तुमच्याकडून मदत होईल. आणि तुम्ही मला बिंदास माझ्याकडे या. हे पण मी 8 का ठेवली माहिती आहे. मग तर कोणी पण येईन माझ्या घरी, रोज येत बसन असं होणार ना. तर मला, आणि ते पण मी पहिले पैसे पे करायचं, ठीक आहे दादांनो बहिणींनो. वाईट वाटून घेऊ नका, रोग बाय ठोक, ठीक आहे.
तुम्हाला मी माझ्या घरचा तुमचे पैसे आल्यानंतर तुम्हाला माझ्या घरचा पत्ता देईन. तुम्ही बिंदास तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही या माझ्याकडे. पण 2 दिवस आधी मला सांगा, तसं मला पण प्लॅन बनवायला लागतो. ठीक आहे. तर चला भावांनो बहिणींनो, हा ब्लॉग मी इथंच थांबवते. परत भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय. लव यू. काय चुकलं असेल तर माफी असावी. आणि सगळ्यांना हॅपी होली. बाय बाय.